नमस्कार मंडळी, मी हर्षलीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तर आज रेसिपी मी केलेली आहे घरगुती पनीर। तर तुम्ही पनीर विकत आणता का घरी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पनीर घरीच बनवाल अशी मला गॅरंटी आहे। तर त्याच्यासाठी मी 1.5 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। दूध हे आपल्याला फुल फॅटवालंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी त्यात एक लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस मी त्यात टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मी दूध फाडून घेतलेलं आहे। तुम्ही दुधाच्या ऐवजी विनेगरसुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर एक पातेलं घेऊन त्याच्यात मी सुती कपडा टाकून घेतलेला आहे। कपडा शक्यतो तुम्ही सुतीच घ्या। त्याच्यानंतर आपलं जे फाटलेलं दूध होतं ते टाकायचे आपल्याला त्यात आणि त्यातलं सर्व पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व पाणी नितळून घ्यायचं आहे। नितळल्यानंतर आपल्याला त्याला त्याच कपड्यात आपल्याला पुन्हा एकदा छानपैकी बांधून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक जाड ओझं ठेवायचं आहे। मी सुरुवातीला एक डब्बा ठेवला होता, पण मला नंतर वाटलं की हे जास्त जाड नाही होणार, मग त्याच्यानंतर मी त्याला पाट्याखाली ठेवून घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता आपलं पनीर किती छान तयार झालेलं आहे। घरगुती पनीर तयार झालेलं आहे। खूप अशा क्वांटिटीसुद्धा जास्त येते आणि खायलासुद्धा ते पौष्टिक असतं। आणि तुम्ही बघू शकता पनीरचे किती छानपैकी क्यूबसुद्धा पडत आहेत। तुम्हाला जशा पद्धतीत कट करायचं आहे तुम्ही तशा पद्धतीत कट करू शकता आणि आपल्या घरगुती पद्धतीने पनीर हे तयार झालेलं आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या नवीन रेसिपीज हे तुम्हाला लवकरच मिळून जातील। बघण्यासाठी धन्यवाद।